दिवसामधला चालू असलेला हा दुसरा सामना. हा सामना देखील 5 षटकांचा आहे. 2 षटकं ही पॉवर प्लेची असतील. तर लेट्स प्ले, गेम इज ऑन. पंचांचा इशारा येतोय, सामन्याला सुरुवात. शॉर्ट पिच चेंडू, आखूट टप्प्याचा चेंडू आहे. लवकर शॉट खेळायचा प्रयत्न केला, येतोय तो डॉट बॉल. या सामन्यात देखील आम्हाला तेच चित्र पाहायला मिळालं. पहिल्या सामन्यात देखील, दुसऱ्या इनिंग मध्ये देखील तेच, की प्रत्येक गोलंदाज हा आखूट टप्प्याचा चेंडू टाकतोय. वारंवार शॉर्ट पिच गोलंदाजी केली जाते. खेळपट्टीला बाउन्स चांगला आहे, उसळी देखील तेवढीच चांगली मिळते खेळपट्टीवर. आणि यावेळी खराब चेंडू आहे. फ्लिक ऑफ द रिस्टचा एक देखना फटका खेचलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. आलाय पहिला चौकार बॅट्समन समीर याच्या बॅट मधून. चांगला फटका बॅट्समन समीर याच्या बॅट मधून. पहिला चेंडू निर्धावला, पण त्यानंतर फ्लिक ऑफ द रिस्टचा एक देखना फटका पाहायला मिळाला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या माध्यमातून धावा मिळाल्या त्या 4 ने संघाचा आणि स्वतःचा अकाउंट श्री गणेश ओपन केलाय. नेक्स्ट बॉल. यावेळी समोरच्या दिशेने जोरदार प्रहार केलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू चाललाय पुन्हा एकदा आमच्या जितेशला भेटायला, आणि भेटल्यात धावा 4. सुपर 4. करण्यात येते. आता तुम्ही पाहू शकता की डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आले, आणि दुसऱ्यांदा आमचे कॅमेरामॅन छोटेसे चिरंजीव जितेश यांना भेटायला गेलाय. तो चेंडू मागच्या मॅच मध्ये देखील जितेश यांना भेटायला गेलाय. चांगलं कॅमेरामॅनचा वर्क करत असताना आमचा जितेश, छोटासा चिरंजीव तुम्ही पाहता त्या श्री इव्हेंटच्या माध्यमातून. लो फुलटॉस चेंडू ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. चेंडू भिडेंती 1 धाव. 1 ने स्कोर कार्ड पुढे जात असताना तब्बल 9 या आकड्यावर या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ समाप्त व्हायचा आहे. प्रथम स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहू शकता आता महेशला 4 चेंडू 9 धावा. चांगली स्पर्धा अभिनव प्रीमियर लीग. अकुट टप्प्याचा चेंडू यावेळी शॉर्ट ऑफ पोल केलाय, आणि 1 बाउन्स ओव्हर द रोप सीमारेषा पार केलाय. चौकारासाठी स्वागत केलंय महेशने गोलंदाज अर्जुनचं पहिल्या चेंडूवर चौकाराने. सुपर चौकार. जणू काय आधीच फॉलो केलं होतं गोलंदाजाला, कारण त्याला माहिती होते की पहिला चेंडू सुद्धा समीर याला त्याने शॉर्ट पिच पद्धतीला टाकला. तर यावेळी पूर्णपणे रीड केलं होतं गोलंदाजाला, आणि शॉर्ट ऑफ पूलचा एक देखना फटका मिड विकेटच्या दिशेने लगावला, आणि धावा मिळाल्या 4 ने धावसंख्या देखील वाढली 13 या आकड्यावर. यावेळी चेंज ऑफ पेस ब्लॉकर मध्ये टाकला चेंडू डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न आहे, तो देखील मिस झालाय, आणि पहिल्या षटकाची समाप्ती होते. धाव फलकावर तुम्ही पाहू शकतात बिनबाद 14. चला मॅच थोडी स्पीडअप करा, जास्ती टीम मीटिंग करू नका. P1च्या पहिल्या षटकात चांगली कामगिरी राहिली दोन्ही बॅटरशी. समीर आणि महेश, समीरच्या बॅटमधून आपण पाहिले 2 चौकार, आणि त्यानंतर महेशच्या बॅटमधून पाहिलेला 1 चौकार. धाव फलकावर 14. बिनबाद, एकही गडी गमावला नाहीये. न्यू गोलंदाज तुम्ही पाहू शकतात यश पाटील, लेफ्ट आर्म स्पिनर, गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज. थोडा स्पीडअप करा सामना. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं संपन्न करायचे आहेत. काल पॅनलाइज सुद्धा झालेला एक संघ, त्यामुळे आम्ही वारंवार तुम्हाला ही विनंती करणं योग्य नाहीये. तुम्ही देखील खेळाकडे लक्ष द्या.
स्ट्रायकिंग एंडला महेश संघाचा कर्णधार. यावेळी क्लीन बोल्ड. काय चेंडू हाताळलाय, समजून दिला नाही बॅटर्सला आणि पहिला धक्का लागतोय टीम संतोष 11 या संघाला. अजून एक चांगला खेळाडू मैदानामध्ये जात असताना भावेश शिंदे, ऑलराऊंडर खेळाडू, नेहमीच चांगली कामगिरी आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. अभिनवच्या ग्राउंडवर नेहमीच चांगली कामगिरी करणारा हा खेळाडू तुम्ही पाहू शकतात. इन ॲट 3 मध्ये वन डाऊनचा हा खेळाडू पुन्हा एकदा सज्ज होतोय खेळण्यासाठी. अभिनव प्रीमियर लीग सातत्याने खेळत असतो आणि यावेळी काहीतरी वेगळं करण्याच्या इच्छेने उतरला हा संघ. कारण जेव्हा आम्ही ओपिनियन घेतली तेव्हा ते म्हटले होते की आमचा संघ 50 ते 55 पर्यंत मजल मारेल. पहिल्या षटकात तर चांगली सुरुवात केली, 14 धावा केल्या. त्यानंतर ब्रेक थ्रू मिळवून देण्यामध्ये यश मिळवलं. ते यशने पहिल्याच चेंडूवर मिळवलेलं यश. तर बघूया कितपत फायदेशीर ठरतं. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 5 चेंडूंमध्ये किती धावा करतात हे फलंदाज भावेश आणि त्याचबरोबर असेल तो समीर. पहिला चेंडू जमिनीलगत चाललेला हा चेंडू, धाव मिळेल ती फक्त एक. सन्मान दिला या चेंडूला. इकडे स्कोर कार्ड हलतोय, जातोय ते 15 या आकड्यावर. स्ट्रायकिंग एंडला तुम्ही आता पाहू शकता समीर, ज्याच्या बॅटमधून आपण 2 चौकार पाहिलेत. चांगली कामगिरी केली आहे त्याने, आता देखील करावी लागेल कारण पॉवर प्लेचा षटक अजूनही चालू आहे. यावेळी समोरच्या दिशेने घेतलाय, मिस्टॅम स्ट्रोक आहे. लॉंग ऑफचा खेळाडू धावतोय, त्याच्या आवाक्याच्या बराच बाहेर होता पण चांगला प्रयत्न म्हणेन मी तरी म्हणेन कॅच घेण्यासाठी. आणि याच दरम्यान धावून काढल्यात त्या 2 धावा. स्कोर कार्ड पुढे जात असताना 17 या आकड्यावर. समीर चांगली कामगिरी करतोय. फटका प्रॉपर कनेक्शन नव्हता पण धावा मिळून गेल्या 2 धावा कशा येऊन दे. एकेरी दुहेरी चौकार षटकार लेग बाईज बाईज धावा येणं नेहमीच गरजेचं असतं. धावफलक हलता ठेवणं हे देखील गरजेचं असतं. यावेळी तेज तरार चेंडू, वेगवान चेंडू, पूर्णपणे स्वार झालाय वेगावर. फलंदाज चेंडू रीड करेल तोपर्यंत चेंडू डायरेक्ट विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबला. चांगली गोलंदाजी, पलटवार काय असतो, कमबॅक काय असतो हे यशकडून शिकावं. पहिल्या चेंडूवर विकेट्स कॅरी केला, त्यानंतर सिंगल, डबल आणि येतोय तो डॉट बॉल. नेक्स्ट बॉल, अजून एक वेगवान चेंडू, बॅटच्या टोला चेंडू लागलाय स्वतः फॉलो थ्रो मध्ये. गोलंदाज यश चांगला बॅकअप, बॅक टू बॅकचा दुसरा चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यश आलंय ते गोलंदाज यशलाच. शेवटचा बॉल थोडा फास्ट खेळा. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकर टाकायचे. जेव्हा चेंडू रिलीज करतात तेव्हा लगेच थोडस धावत जा तुमच्या बॉलिंग ट्रॅकवर. शेवटचा बॉल पॉवर प्लेचा षटकातील. 11 चेंडूंचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावर 17. शेवटच्या बॉलवर मोठा फटका खेचण्याचा प्रयत्नास असेल फलंदाज समीर. शॉर्ट पिच चेंडू होता, फटका फसलाय, मिस टायमिंग आहे. शॉर्ट मिडॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि एक सुंदर झेल पकडलाय. फलंदाज बाद होतोय समीर. धक्का क्रमांक 2 टीम संतोष 11 ला.
किरण राळे असतील, जयराजजी पाटील, नितीनजी वारीक, हरितोष कुराडे, सुनील बनगडे, म्हणजे संपूर्ण आमचे मॅनेजमेंट कमिटीने भरवलेली ही स्पर्धा आणि एक सुंदर संगीत देखील आपण ऐकलं. एक शांत आणि संयमी संगीत ऐकलंय. प्रत्येक ठिकाणी आपण संगीत पाहतो त्याच्यामध्ये गाजावाजा खूप जास्ती असतो, पण हे संगीत एकदम शांत, मनाला आवडेन असं हे संगीत होतं अभिनव प्रीमियर लीगच्या. आणि याच दरम्यान नवीन गोलंदाज प्रतीक शेट्टी याचा सन्मान केलाय. फलंदाज भावेश यांनी 2 धावा धावून काढल्यात. याच दरम्यान स्कोर कार्ड पुढे जात असताना 2 धावेने 19 या आकड्यावर वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरा षटक घेऊन आले लेफ्ट आर्म सीमर आहेत. बघूयात भावेश कशा प्रकारे फलंदाजी करतात आहे. यावेळी मोठा फटका खेचत होता डाव्या यष्टी सोडून जाणारा चेंडू. पंचाने इशारा केला की वाईट बॉल. अवांतर धावसंख्येने 1 ने भर पडते. 20 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय धावफलक संतोष 11 संघाचा. चांगली फटकेबाजी करावी लागेल आता तर. अजून एक सन्मान दिलाय. चेंडू शॉर्ट्स कव्हरच्या क्षेत्रकाने केली आहे चुकी. फ्लंबिंग झाले, त्याचा फायदा उचलतोय. 1 धावेचं रूपांतर दुसऱ्यामध्ये केलेलं आहे. कन्वर्ट केल्या 2 धावा आणि 2 ने धावसंख्या पुढे जात असताना 22 या आकड्यावर. सहजरित्या चेंडू अडवायचा होता, चुकी केली, त्याचा फटका बसला. फिल्डिंग करणाऱ्या संघाला 1+1 अशी धाव गेली. धावसंख्या देखील वाढली 22 या आकड्यावर. चेंजेस करतात ते शेट्टी यष्ट्यांच्या मागून. बरेच वर्ष क्रिकेटचा अनुभव असलेला हा खेळाडू. अजून एक तेज तरार फटका आहे, चपराक लगावला अक्षरशः. थोडेसे फ्लबिंग झालेत. 2 धावा मिळतील. तिसरे धावेचा मानस आहे का पाहावा लागेल. आणि बघता बघता तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तो देखील यशस्वी. आणि 3 धावांनी स्कोर कार्ड पुढे जात असताना 25 या आकड्यावर. काय फटका होता, मी तरी म्हणे अक्षरशः चाबूक लावला होता. घरंगळत चेंडू जमिनीच्या मध्ये जात होता असं वाटत होतं चौकार येईल, पण चांगला बॅकअप पाहायला मिळाला. लॉंगअपचा खेळाडू उघडून जवळपास 1 धाव आपल्या संघासाठी वाचवले. निश्चितच पाण्याची मागणी केली तर इनिंग षटक संपल्यानंतर आम्ही पाणी पोहोचू. मोठा फटका कॅच होता, चेंडू खाली राहिला, येतोय तो डॉट बॉल. अंतिम 2 चेंडू या षटकातील. लगेचच पाणी पुरवलं त्यानं. फुलटॉस चेंडू आहे, इनफिल्डच्या डोक्यावरून घेतलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू चाललाय सीमारेषा पार. आणि याच दरम्यान आमच्या स्क्वेअर लेगचा पंचांचा इशारा येतोय नो बॉल. आणि येणारा पुढील चेंडू असेल तो फ्री हिट, नो बॉल होता. त्याचा चांगला समाचार घेतला बॅटर्स तुम्ही पाहू शकता. आता सौरभ यांनी दिशा दिली इनफिल्डच्या डोक्यावरून खूपच चांगला. आणि येणारा चेंडू असेल तो फ्री हिटचा. फ्री हिटचा बॉल. सुवर्ण संदेश शॉर्ट पिच चेंडू भिरकावला. आता यावेळी मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूच्या खाली 1 धाव घेतले. 1 ने समाधान मानावं लागेल. 1 ने स्कोर कार्ड पुढे जात असताना 31 या आकड्यावर तुम्ही पाहू शकता 31. शेवटचा चेंडू आहे आणि पाणी देखील रेडी ठेवा. आमचे ड्रिंक स्टॉल देखील रेडी ठेवा. लगेचच खेळाडूंची थोडी दमछाक झाली, त्यांना पाणी देखील पुरवण्यात येईल. शेवटचा बॉल या षटकातील. स्ट्रायकिंग एंडला भावेश. धावा पाहू शकतात 31. मोठा फटका लॉंगॉनच्या दिशेने. लॉंग चेस आहे खेळाडूला आणि चेंडू गेलाय त्याच्या आवाक्याच्या बाहेर. त्याला बीट करत सीमारेषा पार चौकार. चौकाराने धावसंख्या झालेली ती 35. 3 षटकांच्या समाप्तीनंतर ड्रिंक्स मैदानामध्ये जातोय. तोपर्यंत एक शॉर्ट अँड स्वीट मीटिंग आणि ऐकतोय आम्ही सुमधुर संगीत.
चला सामन्याला सुरुवात करा लवकर. 3 षटकं संपन्न झाली आहे. एकंदरीत 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या धावफलकावर तुम्ही पाहू शकता. आता 2 गडीच्या मोबदल्यात 35. चांगली सुरुवात. 11.75च्या सरासरीने या धावा आतापर्यंत कुठल्या आहेत. प्रथम नाणेफेकी गमावल्यानंतर संतोष 11 या संघाने भावेश शिंदे चांगली कामगिरी करतोय. त्याला साथ दिली होती ती सौरभने एका चौकाराच्या साह्याने. समीरच्या बॅटमधून 2 चौकार, त्यानंतर महेशच्या बॅटमधून 1 चौकार, भावेशच्या बॅटमधून 1 चौकार आणि सौरभच्या बॅटमधून 1 चौकार. सर्वच फलंदाजाने चांगली कामगिरी केली. तर गोलंदाज तुम्ही पाहू शकता. तर यश यांनी जर हॅट्रिक संपादन केली तर या स्पर्धेतील प्रमुख आयोजक संदीपजी दाभेकर साहेबांकडून तुम्हाला मिळतील 500 रुपयाचा कॅश प्राइज. सुवर्ण संधी यशसाठी. समोरच्या दिशेने उडवलाय चेंडू. क्षेत्ररक्षक आहे. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. त्याला बीट करून चेंडू गेलाय सीमारेषेच्या पार. चौकार. बॉल आहे मित्रा. स्वाभाविकच आहे की उसळी घेणार. चेंडूपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करत होता. थांबला तर टेनिस बॉल. पहिल्याचे टेनिस बॉल होते ते गुडघ्यापर्यंत उडायचे नाही, पण आताचे टेनिस बॉल आहेत ते पडल्यानंतर पहिल्या माळ्यापर्यंत उडतात. एवढी प्रचंड उसळी घेतली सध्या टेनिस बॉलने. कॅप्टनचे चेंडू वापरण्यात आले आहेत या स्पर्धेमध्ये. अजून एक चांगला चेंडू. पूर्णपणे कमबॅक केलाय. पलटवार कसा आहे यशने दाखवलंय. मागच्या ओव्हरमध्ये देखील तुम्ही पाहिलं की 3 धावा खर्च केल्या, त्यामध्ये 2 विकेट्स प्राप्त केल्या गोलंदाज यशने. आणि आता देखील तसाच कमबॅक करत असताना आणि संदीपजी दाभेकरांकडून तुम्हाला हॅट्रिकसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज देखील लावण्यात आलेला आहे. आणि यावेळी समोरच्या दिशेने उडवलाय. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू गेलाय सीमारेषा पार. 6 धावेसाठी येतोय उपयुक्त षटकार. पण विस्फोटक फलंदाजी. शॉर्ट पिच चेंडू आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने खेचलाय. क्षेत्ररक्षक तिकडे आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर हा चेंडू. त्यावेळी चांगला बॅकअप पाहायला मिळाला मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाकडून. 2 धावा मिळतील. चांगली गोलंदाजी होत होती, पण यावेळी या षटकामध्ये पूर्णपणे त्याच्यावर खरपूस समाचार घेतलाय. 4 चेंडू आतापर्यंत संपन्न झाले, त्यामध्ये धावा खर्च केल्यात त्याने 12. आणि स्कोर देखील तुम्ही पाहू शकता स्कोर कार्डवर 47. 47 आकड्यावर धावसंख्या जाऊन पोहोचली. चांगली सुरुवात. अजून एक चांगला चेंडू. आता कमबॅक केलाय. चांगला चेंडू. शेवटचा बॉल असेल. धावसंख्या 47. आणि जे कर्णधार म्हटला होता की आम्ही 50 ते 55 पर्यंत धावसंख्या उभारू आणि त्या दिशेने आगेकूच आतापर्यंत केलेली आहे. 47 पर्यंत तरी आकड्यापर्यंत आता धावसंख्या उभारली आहे. अंतिम बॉल, शेवटचा बॉल. गोलंदाज यश यांचा. मागच्या षटकात चांगली कामगिरी होती. खराब बॉल. हाईट बॉल होता. हाईट फॅक्टर चेक केला जाणार. पंचाने लगेच इशारा केलाय की वाईड आणि त्याचबरोबर 1 बाउन्सचा कॉल सुद्धा देण्यात आलेला आहे. तर यानंतरचा पुढील चेंडू जर तुम्ही 1 बाउन्स केला तर तुम्हाला दंडित करण्यात येईल, नो बॉल करण्यात येईल. हे जे काही नियम आहेत ते पंच तुम्हाला वारंवार सांगत असतात आणि लगेच तुम्हाला इशारा करतात की सांगतात की नेक्स्ट बॉल हा तुझ्यासाठी 1 बाउन्स कॉल आहे. वाईट स्कोर कार्ड पुढे जाताना 48 धावसंख्येवर चांगला चेंडू. डॉट बॉल. 4 षटकांचा खेळ संपन्न झालाय. धावसंख्या धावफलकावर 2 गडीच्या मोबदल्यात 48. 12च्या सरासरीने.
तर तुम्ही पाहू शकता अजून एक सुवर्ण संधी आली आहे अभिनव प्रीमियर लीग सीझन 3 मधली आणि सर्वच खेळाडूंसाठी आहे ही. जर आत्ताच्या सामन्यापुरता तर संतोषसाठी एक सुवर्ण संधी आहे. तुम्ही पाहू शकता आता हॅट्रिक विकेट 3 षटकार किंवा 3 चौकार लगावले तर बद्री साहेबांकडून तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. समोरच्या दिशेने उडवलाय लॉंग चेस आहे आणि चेंडू हाताला ब्रश होऊन जात असताना गेलाय सीमारेषा पार. स्वागत केलंय गोलंदाज. तुम्ही पाहू शकता शुभम यांचा 6 धावेने आलाय अजून एक उपयुक्त षटकार. क्वालिफाय झालेला आहे. षटकाराने धावगती वाढते. 50 कंप्लीट होते. 54 धावेंवर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. पूर्णपणे स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेतली फलंदाज भावेश यांनी. धावसंख्या 54. 4 षटकांचा खेळ संपन्न झाला तेव्हा 12च्या सरासरीने धावा होत्या 48. 2 गडी गमावले होते पण त्यानंतर भावेश आणि सौरभ मध्ये खूप चांगली भागीदारी झाली. धावगती हलती ठेवली. त्यानंतर आता धावगतीला मुसंडी मारण्याचा प्रयत्न सुद्धा चालू आहे कारण अंतिम षटक आहे अंतिम ओव्हर आहे. स्लॉग ओव्हरचं हे षटक. शुभमचं स्वागत केलंय 6 धावे. थोडा स्पीडअप करा. क्षेत्ररक्षण वारंवार सर्वांनी लावू नका. एकाने कुठेतरी लिडिंग करा. क्षेत्ररक्षण तुम्ही पाहू शकता बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ असे खेळाडू तैनात करण्यात आलेले आहेत. 54 धावसंख्येवर टीम पोहोचली आहे. संतोष फुल टॉस होता. चेंडू खाली राहिलाय. थोडा धीम्या गतीने आलाय. असं वाटत होतं की चेंडू फुल टॉस होईल पण शेवटच्या क्षणी चेंडू थोडा खाली आला आणि येतोय तो डॉट बॉल. बद्री यांच्याकडून संतोषसाठी कॅश प्राइज आहे. 1000 रुपयाचा विकेट घेतात. षटकार मारतात किंवा चौकाराची हॅट्रिक करतात तरी देखील 1000 रुपये. आणि यावेळी स्लॉट मधला चेंडू उडून दिलाय पार्किंग लॉट मध्ये. केलाय डिपॉझिट. 6 धावेसाठी आलाय अजून एक उपयुक्त षटकार. तर संतोष 11 हा जो संघ खेळतोय या संघासाठी बद्री साहेबांकडून एक जे पारितोषिक लावण्यात आलंय. संतोष 11 हा संघ आहे आणि या संघातील कुठल्याही खेळाडूने चांगली कामगिरी केली षटकार चौकार किंवा हॅट्रिक संपादन केली तर बद्री साहेबांकडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. संतोष 11ची कामगिरी आतापर्यंत तरी खूप चांगली झाली. 60 धाव्यांवर हा संघ जाऊन पोहोचलाय. फुलटॉस प्रॉपर कनेक्शन होणार नाहीये. चांगला झेल पकडलाय. बॅटर्स बाद होते भावेश पण तत्पूर्वी जी कामगिरी केली भावेशने वाक्याण्याजोगी संघाला चांगल्या स्थितीमध्ये नेण्याचं काम केलंय आणि चेंडू शिल्लक असतील या षटकातील 2. डॉट नंतर पुन्हा एकदा षटकार आणि येते ते विकेट. हरकत नाहीये. चांगली कामगिरी केली आहे संतोष. तुम्ही पाहू शकता भावेशने संतोष 11 टीम कडून 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. न्यू बॅटर मैदानामध्ये जात असताना एक धाकड शरीर यष्टीचा 2 चेंडू शिल्लक. अमोल आणि समोरच्या दिशेने उडवला आणि आल्या आल्या आपल्या ताकदीचा प्रहार केलाय आणि चेंडूला पाठवलंय 6 धावेसाठी उपयुक्त षटकार.
हे असतं प्रेशर. कारण आल्या आल्यात पहिलाच बॉल उडून दिलाय. पुन्हा एकदा आक्षेप घेण्यात आलाय आणि पंचाने नो करून इशारा दिलाय. किरण राळे यांनी तो इशारा दिलाय की नो बॉल. आमचे थर्ड अंपायर ऑलरेडी तिथे होते. तर पंचांचा इशारा आलाय नो बॉल, म्हणजे येणारा चेंडू असेल तो फ्री हिट आणि गोलंदाज आता गोलंदाजी करू शकत नाही. तर गोलंदाज होतोय बाद. नो करून त्यांना घोषित करण्यात आलंय. नोच्या धावा इथे ऍड केल्या जातील. एक धाव मिळेल. येणारा चेंडू असेल तो फ्री हिटचा, म्हणजे सोने पे सुहागा मी तरी म्हणेन. विराज अंतिम चेंडू टाकण्यासाठी येतील. गोलंदाजीच्या आक्षेपावर जो घेण्यात आला होता तो सक्सेस केला किरण राळे यांनी. आणि स्लॉट मधला चेंडू उडून दिलाय. सोने पे सुहागा, गेंद गई साजन के घर. आणि मिळतोय हा बॅक टू बॅकचा दुसरा षटकार. आणि षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या देखील मुसंडी मारली तब्बल 73 या आकड्यावर. आणि जिंकण्यासाठी 30 चेंडू मध्ये 74 धावाची गरज. जो कर्णधाराने विश्वास सांगितला होता की आम्ही 50 ते 55 मारू, पण त्यापेक्षा देखील 20 धावा जास्ती झालेल्या आहेत. तर बोलतोय आम्ही मॅच मध्ये पुन्हा एकदा 73 धावा झाल्यात. जिंकण्यासाठी 74 धावेची गरज. चेसिंग अँड रेसिंग कंपल्सरी. हेलो.
पुन्हा एकदा वळतोय आम्ही अभिनव प्रीमियर लीग 2026 मध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. पहिल्या सतरा बघितला तुम्ही, पहिल्या सत्रामध्ये तब्बल 73 धावा कुठून काढल्यात आणि येणाऱ्या 30 बॉलमध्ये 74 धाव्यांचा जो टार्गेट आहे, कंपल्सरी तुम्हाला हे चेस करावं लागेल. कर्णधार जेव्हा नाणेफेकी गमावली त्यानंतर म्हटले की आम्ही 50 ते 55 धावेपर्यंत पोहोचू, पण त्यापेक्षा देखील 20 धावा जास्ती झाल्यात. मोठा टार्गेट चेस करायचा आहे. गोलंदाजीच्या मार्कवर तुम्ही पाहू शकता सौरभ, ज्याने चांगली बॅटिंग केली. स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहू शकता आकाश, आणि त्याला साथ देण्यासाठी आले दोन विस्फोटक फलंदाज सुरेश शेट्टी. प्रचंड अनुभव आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, मोठा खेळाडू आहे. पहिला चेंडू ऑन साइडच्या दिशेने आडव्या बॅटने खेचलाय, चेंडू चाललाय गरंगळत, त्याला प्रोटेक्शन भेटतंय स्क्वेअर लेगच्या खेळाडूकडून, आणि तोपर्यंत बिल्टीन त्या 2 धावा. प्रत्येक चेंडूवर मोठा प्रहार करायचा प्रयत्न असेल, मी तरी म्हणेन, कारण धावसंख्या देखील प्रचंड वाढली आहे. आणि काल आपण पाहिलं की पहिल्या 2 सामन्यांमध्ये जास्तीत जास्त धावा पाहायला मिळाल्या नाही, पण आज दुसऱ्याच मॅच मध्ये खूपच चांगल्या धावसंख्या पाहायला मिळाली. चांगली बॅटिंग केली आहे बॅट्समन भावेशने, सौरभने, त्याचबरोबर अमोलने, आणि यावेळी चेंडू फेकून दिलाय 6 धावेसाठी. येतोय आगाज करत असताना सुपर षटकार. थँक्यू डीजे. आकाशने पाठवला चेंडू आकाशच्या 6 धावेसाठी. अजून एक आडव्या बॅटने केलेला फटका, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. येतोय उपयुक्त चौकार, आणि आकाशाने दाखवून दिलंय तुम्ही केलेला तो प्रहार होता आणि आम्ही करतोय तो आता आगाज. आणि आकाशच्या बॅट मधून आतापर्यंत 3 चेंडू मध्ये धावा आल्या 12. तर नेक्स्ट मॅच असणार आहे विनर विनर्स, म्हणजे आधीचा संघ जिंकलाय तो संघर्ष 11, आणि यातून जो संघ विजय होईल तो लगेचच फाईट बॅक करेन. त्यामुळे विनर विनर हा सामना होणार आहे, लक्षात असू द्या. संघर्ष 11 कुठेही जाऊ नका, यानंतरची लढत तुमची असणार आहे. फॉलिंग स्विकचा फटका दिल स्कूप केलाय, आणि धावा देखील मिळतील दिल स्कूपच्या 4. येतोय अजून एक सुपर चौकार. चार चेंडू 16 धावेंवर धावसंख्या पोहोचवले. सौरभ याने पूर्णपणे अटॅकिंग स्वरूप धारण केलेलं आहे. विस्फोटक फलंदाजी, मी तरी म्हणे टीट फॉर टॅट, जसं तसं उत्तर आता दिलंय सौरभच्या बॅटने. सांगितलंय की तुम्ही मारले आम्ही देखील मारणार. मॅच अजूनही संपलेला आहे मित्रांनो. अभिनव प्रीमियर लीग सीझन 3 मधली ही एक बिग फाईट. फलंदाज आकाश यांनी लगावलेले हे फटके, गोलंदाजीच्या मार्कवर सौरभ याच्या विरुद्ध केलेला हा तो प्रहार. अजून एक फटका खोदून काढलाय लॉंग ऑफच्या दिशेने, प्रोटेक्शन आहे तिथे, फ्लंबिंग झालेत, प्रेशर प्रेशर आणि प्रेशर, आणि येतोय बॅक टू बॅकचा तिसरा चौकार. आणि आजच्या दिवसात लगातार 3 चौकार मारण्याचा मान मिळालाय तो फलंदाज आकाश याला. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 20 या आकड्यावर, आणि या संघातील आयकॉन खेळाडू म्हणून त्याची निवड झाली. आणि मला आयकॉन खेळाडू म्हणून का निवडलं हे दाखवत असताना आलेला बॅक टू बॅकचा तिसरा चौकार. शेवटचा बॉल या षटकातील समाचार. फुलटॉस यावेळी टर्न केलाय आणि फुल टोल वसूल केलाय, आणि चेंडू पाठवलाय सीमा रेषेच्या पार स्क्वेअर लेगच्या माध्यमातून. येतोय सुपर षटकार, आणि षटकाराच्या साह्याने पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. धावसंख्या 10 फलकावर 26 बिनबाद.
मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. पहिलाच खेळाडू ठरलाय आकाश, आयकॉन खेळाडू. त्याने दाखवून दिलंय की पॉवर प्ले मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केलाय. अभिनव प्रीमियर लीग मध्ये तब्बल 26 धावा कुठून काढल्या आणि 26च्या 26 धावा या आकाश साळुंकेच्या नावावर राहिल्यात. काय फलंदाजी केले. अजूनही 24 चेंडू मध्ये 48 धाव्यांची गरज. जी स्ट्राईक तुम्ही पाहिलं की सरासरी हवी होती 15 ची, ती सरासरी आता तब्बल आणून ठेवली ती 12 म्हणजे 24 चेंडू 48 धाव्यांची गरज. विस्फोटक फलंदाजी, स्मॉल पॉकेट ऑफ डायनामेंट. मी तर खरंच म्हणेन मूर्ती लहान आणि कीर्तिमान फलंदाज असा आहे तो आकाश. काय कामगिरी केली. चला मॅच थोडी स्पीडअप करा भावेश, तुम्हाला विनंती आहे. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं संपन्न करायचे. थोडा स्पीडअप करा. स्ट्रायकिंग एंडला प्रथमच फलंदाज सतीश शेट्टी, अजून एक मोठा खेळाडू. फुलटॉस टर्न केलाय. फुलटॉसला फक्त दिशा दाखवली आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने येतोय. अजून एक चौकार. प्रत्येक फलंदाज चौकार षटकार राचीत भाषा बोलतोय आणि आलेला सतीश यांच्या बॅट मधून सुपर चौकार. डीजे येणारा हा शॉट चौकार. त्याच्याकडे प्रचंड अनुभव आहे. ओपन क्रिकेट सातत्याने खेळलाय. रेल्वे मैदान असेल व भागशाळा, पेंढारकर मैदान, मुंबई या सर्व विभागात जाऊन चांगली कामगिरी केली आहे या खेळाडूने. त्याच्या बॅटमधून देखील पाहिलं की 2 बॉलवर 2 चौकार. ती एक कहावत आहे ना, खरगोशे को देख के खरबूज भी रंग बदलता है, तसंच काहीतरी आहे. आकाशी बॅटिंग बघू. फुलटॉस चेंडू आहे. स्वीप केलाय. स्विच हिटचा फटका यशस्वी झालाय. लगातारच्या 3 चेंडूवर 3 चौकार तुम्ही मारले, आम्ही देखील मारणार. आणि असाच येतोय हा एक अजून उपयुक्त चौकार. लगातारचे 3 चौकार आपल्याला पाहायला मिळाले सुरेश शेट्टीच्या बॅटमधून. 3 चेंडूवर 3 चौकार. धावा झाल्या त्या 37. धाव फलकावर तुम्ही पाहू शकतात. चांगली कामगिरी. अजून एक चांगला फटका. चार चेंडूंचा खेळ समाप्त. धावा झाल्या धाव फलकावर 39. तुम्ही पाहू शकता 39 धावा. अर्ध लक्षात आता पार केलंय मी तरी म्हणेन. फुलटॉस समोरच्या दिशेने खेचून काढलाय. प्रोटेक्शन आहे तिथे लॉंग ऑनला. एकच धाव मिळेल. एकने स्कोर कार्ड पुढे जात असताना 40 या आकड्यावर 11 चेंडूंचा खेळ संपन्न झाला आणि तब्बल 40 धावा धाव फलकावर आणि अजूनही 34 धाव्यांची गरज. येणारे 19 चेंडू 34 धाव्यांची गरज. स्विच हिटचा फटका. अलोंदा कार्पेट चेंडू चाललाय जमिनीलगत घरंगळत आणि मिल्टीन धावा 4 आणि 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय. धावा धाव फलकावर डबल 4. 44 धावा. लॉस ऑफ 0 विकेट. अजूनही 30 धाव्यांची गरज. येणारे 18 चेंडू 30 धाव्यांची गरज पूर्णपणे. आणि या संपूर्ण मालिकेमध्ये मी तरी सांगेन आतापर्यंत पॉवर प्ले मध्ये हायेस्ट पार्टनरशिप आणि हायेस्ट स्कोर उभा केलाय 2 बॅटर्सने, सुरेश आणि आकाशने. सुरेशच्या बॅट मधून आम्ही 3 चौकार पाहिलेत. आकाशच्या बॅट मधून 3 चौकार 2 षटकार पाहिलेत. खूप विस्फोटक अशी फलंदाजी सुरेश खेळतोय 13 या आकड्यावर आणि त्यानंतर आकाश खेळतोय 25 या आकड्यावर. चांगली कामगिरी आकाश आणि सुरेशची. पूर्णपणे प्रभावित करणारी फलंदाजी. काय फलंदाजी केली मित्रांनो. टीट फॉर टॅट जसा तसा उत्तर. आणि अभिनव प्रीमियर लीग सीझन 2-3 मधला हा जो दुसरा दिवस आहे ना, फायनल डे, खरंच पूर्णपणे मजा आली. ज्या पद्धतीने फलंदाजी केली
पहिले फलंदाजी करत असताना टीम संतोष 11ने पण त्याच्याच विरोधात फलंदाजी करत असताना तुम्ही बघत असा टीम विघ्नहर्ता पूर्णपणे डॉमिनेट केले. जवळपास 22च्या सरीने या धावा कुठून काढल्या 44 धाव्यांवर पोहोचलाय हा संघ. अजूनही 18 चेंडू आणि 30 धाव्यांची गरज आहे गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा तुम्ही पाहू शकता सौरभ त्याच्यावर विश्वास दर्शवलाय कर्णधाराने. 26 धावा पहिल्या षटकात खर्च केल्या आणि बॅट्समन सुद्धा तोच आहे आकाश आयकॉन खेळाडू. यावेळी इनसाइड आउटचा एक देखना फटका इनफिल्डच्या डोक्यावरून लगावलाय. प्रोटेक्शन पाहायला मिळतंय तिथे पण तोपर्यंत धावा मिळतील त्या दोनने स्कोर कार्ड पुढे जात असताना 46 आकड्यावर. आकाशाने सुरेशला थांबवणं आता थोडंसं कठीण झालंय मी तरी म्हणेन गोलंदाजी करत असताना संतोष 11 या संघाला. कारण प्रत्येक फलंदाज मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नामध्येच आहे. आज धावेंचा पाऊस पडणार. इनफिल्डच्या डोक्यावर अजून एक घेतलेला सुरेख फटका नो मॅन्स लँड मध्ये चेंडू गेलाय. वन बाउन्स ओव्हर दी रोप सीमारेषा पार. सुपर चौकार. होत असताना दोन बॅटर्सच्या माध्यमातून एकदा जोरदार टाळ्या या दोन्ही फलंदाजांसाठी. काय फलंदाजी केली. अवघ्या 14 चेंडू मध्ये धावफलकावर धावा लावल्या त्या बिनबाद 50. सुपर कामगिरी जेसीसी तुम्ही पाहू शकता. आता काल जयराज जी पाटील यांचा संघ होता स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. एक धाव मिळते. पंचांचा इशारा येतोय की लेग बायच्या माध्यमातून बॅटकटच्या माध्यमातून ही धाव येते. शॉर्ट पिच चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि यावेळी चुकी झालेली नाहीये. चांगला झेल पकडलाय कर्णधाराने आणि धक्का क्रमांक लागलाय 50 या आकड्यावर. पहिला टीम विघ्नहर्ता या संघाला. अखेर यश मिळालंय मी तरी म्हणेन गोलंदाज सौरभला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात केला होता. तिकडे एक चांगला झेल सुरेशसाठी टाळ्यांचा कडकडाट होत असताना तशी कामगिरी केली सुरेशने मी तरी म्हणेन. 4 चौकार 1 सिंगल वैयक्तिक 17 धावेंवर योगदान दिलंय. चांगली साथ दिली. आकाश बरोबर पार्टनरशिप केली ती 51 धावेंची. 4 चेंडूचा खेळ समाप्त. यश न्यू बॅट्समन तुम्ही पाहू शकता इन ॲट 3 वन डाऊनचा फलंदाज लेफ्ट हँडेड फलंदाज. क्षेत्ररक्षणामध्ये थोडा बदल करत असताना डीप पॉइंट्स तुम्ही पाहू शकता. लॉंग ऑफ लॉंग ऑन मिड विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग असे क्षेत्ररक्षक बाहेर तैनात करण्यात आलेले आहेत. तर शॉर्ट्स कव्हर मिड ऑफ शॉट सर्व खेळाडू तुम्ही इनफिल्डच्या आत पाहू शकतात. फटका फसलाय. बॅटच्या टोला चेंडू लागलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. खाली क्षेत्र आहे आणि तत्पूर्वी मिळतील त्या 2 धावा. 2ने स्कोर कार्ड पुढे जात असताना 53 या आकड्यावर. चांगली कामगिरी होत असताना मी तरी म्हणेन आतापर्यंत विघ्नहर्ता या संघाची 74 धावांचा पाठलाग करत असताना यशस्वी पॉवर प्ले फोडून काढलाय. तब्बल 44 धावा पॉवर प्ले मध्ये कुठून काढल्यात. त्याचबरोबर 50 धाव्यांची विक्रमी पार्टनरशिप देखील पाहायला मिळाली आकाश आणि सुरेशच्या माध्यमातून. आणि यावेळी स्लॉट मधला चेंडू उचलून धरलाय फेकलाय. बघूया धावा किती मिळतील आणि धावा मिळतील त्या पंच आमच्यापर्यंत पोहोचवतील. येतोय तो सुपर षटकार. षटकाराच्या सहाय्याने षटक समाप्त झालेलं आहे. तिसरं षटक संपन्न होतंय. धाव फलकावर 59 एक गडीच्या मोबदल्यात.
धावसंख्या झाली आहे 3 षटकाच्या समाप्तीनंतर 59. एक गडीच्या मोबदल्यात येणारे 12 चेंडू 15 धावेंची गरज 7.50च्या सरासरीने आमचे ऑफिशियल पंच दोन्ही पंच सांगतात आहे की सामना थोडा स्पीडअप करा. 12 चेंडू 15 धावेंची गरज. शॉर्ट अँड स्वीट मीटिंग घ्या आणि लगेचच सामन्याला सुरुवात करा. 3 षटक संपन्न झालेले. एकंदरीत धावसंख्या धावफलकावरती पाहू शकतात 59. एक गडीच्या मोबदल्यात अजूनही धावा करायचे ते 12 चेंडू आणि 15 धावा. 12 चेंडू 15 धावा. ज्या पद्धतीने आकाशने बॅटिंग केली त्यानंतर सुरेश बाद झाले 17 धावेचं योगदान दिलं. यश आल्या आल्या पहिल्या चेंडूवर डबल त्यानंतर लगावलेला एक उपयुक्त षटकार. त्यामुळे सामना किती चेंडू मध्ये 34 धावेंवर नाबाद आहेत. आकाश चांगली फलंदाजी त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेत की 4 चौकार 2 षटकार 2 दुहेरी आणि 2 सिंगल असा चांगला खेळ राहिलाय आकाशचा. 34 धावेंवर खेळतोय नाबाद. चांगली कामगिरी करतोय. स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक आपण पाहिलं की जे संघाचे ऑनर होते संदीपजी दाभेकर यांचा आयकॉन खेळाडू मयूर बाब्या यांच्या मार्फत आणि पहिला चेंडू स्लॉट मधला उडवलाय. क्षेत्ररक्षकाने पकडलाय झेल. मित्रमने मोमेंटो शिफ्ट केलाय गोलंदाज महेश याने आणि पहिल्या चेंडूवर हासिल केलाय. आकाश सारख्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये मिळवलंय यश. तर काल देखील तुम्ही पाहिलं की जेव्हा श्री 11 विरुद्ध सामना चालू होता करण बॅटिंग करत होता. करण बाद झाला त्यानंतर सामना जिंकला तो श्री 11 संघाने. आणि आता तसंच काहीतरी चित्र आहे. आकाश चांगली बॅटिंग करत होता 34 धाव्यांवर खेळतोय आणि त्यानंतर तुम्ही पाहिलं की आता विकेट मिळवून दिलाय महेशने जो संघाचा कर्णधार आहे. ब्रेक थ्रू तर मिळवून दिलाय. बघूयात आता कशा प्रकारे कमबॅक करतोय संघ. अजूनही कमबॅक करायची संधी. 11 चेंडू 15 धावेची गरज. आणि याच दरम्यान या स्पर्धेसाठी आम्हाला लाभली ती उत्कृष्ट फलंदाज साठी जी बॅट आहे ती तुम्ही पाहू शकता. DJ 99 स्पोर्ट्स चॅम्पियन राईस टुगेदर लेजंड एडिशन ची ही बॅट आमच्यापर्यंत आता आलेली आहे. या स्पर्धेमधील जो खेळाडू बेस्ट बॅटर ठरेल त्याला ही बॅट देऊन गौरवण्यात येईल. DJ 99 सॉफ्ट हँडने खेळलेला हा चेंडू. पुश रो खुश रो स्ट्राईक रोटेट केले यश साठी. 10 चेंडू 14 धावेंची गरज. सामन्यामध्ये अजूनही मी तरी म्हणे रंगत आहे. 10 चेंडू 14 धावेंची गरज. इथून जर एखाद 2 विकेट काढल्या किंवा डॉट आले ना तर मी तरी म्हणेन सामन्यामध्ये अजूनही शिरकाव करू शकतो गोलंदाजी करणारा संघ संतोष 11. स्लॉट मधला चेंडू मोठा फटका खेचायचा होता. बॅटच्या टोला चेंडू लागलाय. चेंडू थांबलाय. यष्टीरक्षकने चांगलं क्षेत्ररक्षण केलंय आणि येतोय तो डॉट बॉल. 9 चेंडू 14 धावा. आकाश बाद झाले. सामन्यामध्ये आता आगेकूच करत असताना शिरकाव करत असताना टीम संतोष 11. काल देखील करण बाद झाला. त्यानंतर सामन्यामध्ये शिरकाव केला श्री 11 आणि लगातारचे 2 सामने जिंकत सुपर 6 मध्ये प्रवेश केला श्री 11. टीम ओनर असेल आमचे संदीपजी दाभेकर यांचा संघ सर्वात पहिला संघ ठरला सुपर 6 मध्ये जाणारा. आणि बघतोय याच दरम्यान येते ती 1 धाव. समीकरण पुन्हा एकदा बदलते. 8 चेंडू 13 धावेंची गरज. 8 चेंडू 13 धावेची गरज. महेश यांचा षटक खूप चांगला राहिले. आतापर्यंत 4 चेंडू त्यांनी टाकले त्यामध्ये धावा खर्च केल्या 2 आणि एक महत्वपूर्ण गडी बाद करण्यात यश मिळवलंय. नेक्स्ट बॉल चांगला फटका मिड विकेटच्या दिशेने चेंडू चालला. आलोंदा कार्पेट क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि तोपर्यंत मिल्टीन या 2 धावा. 7 चेंडू 11 धावेंची गरज. 7 चेंडू 11 धावेंची गरज. सामना कोणी जिंको हरो खेळाडू मैदानामध्ये जाणार नाहीयेत. फक्त सामना संपल्यानंतर तुम्हाला हँडशेक करायचा आहे. 7 चेंडू 11 धावेची गरज. स्ट्रायकिंग एंडला बॅटर तुम्ही पाहू शकता प्रतीक शेट्टी ज्याने गोलंदाजी देखील खूप चांगली केली. आणि एज अँड कॉट आणि फलंदाज होतोय फेल. पकडलाय सुरेख झेल आणि आता समीकरण असेल 7 चेंडू 11 धाव्यांचं.
पाहू शकता सामना अजूनही बॅलन्स आहे मित्रांनो. मी कालच म्हटलं होतं की करण जेव्हा बाद झाला तेव्हा सामना काल कलटणी मिळाली. श्री 11 संघ सुपर 6 मध्ये गेला आणि आता देखील तसंच काहीतरी चित्र पाहायला मिळतंय. आकाश थोडं फास्ट खेळा, स्पीडअप करा. सर्वच खेळाडू एकत्र येऊ नका. आमचे पंच देखील तुम्हाला इशारा करतात आहे, थोडा स्पीडअप करा. 6 चेंडू 11 धावा. 11 धावेचं संरक्षण करायचं आहे गोलंदाजाला. बघूया गोलंदाज ओमकार 11 धावा वाचवतो का आपल्या संघासाठी. आणि फलंदाज यश, त्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय स्ट्रायकिंग एंडला. 6 चेंडू 11 ची गरज. क्षेत्ररक्षण तुम्ही पाहू शकता. वाईड यॉर्कर करायचा प्रयत्न, उजवी यष्टी सोडून जाणारा चेंडू येतोय तो वाईड. वाईड यॉर्कर टाकायचा प्रयत्न केला. चांगली सोच होती मी तरी म्हणेन गोलंदाजाची. क्षेत्ररक्षण तुम्ही पाहू शकता डीप पॉइंटला, त्यानंतर शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर असे दोन क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आत आहे. फर्स्ट स्लिप, फाईन लेग तुम्ही पाहू शकता. समोरच्या दिशेने चेंडू खेचून काढला. लॉंग चेस आहे तुम्ही पाहू. चांगलं क्षेत्ररक्षण मी तरी म्हणेन, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. चांगली फिल्डिंग. 2 धावा वाचू शकले नाहीये. 2 धावा मिळतील. 5 चेंडू 8 धावेची गरज. न्यू बॅट्समन मैदानामध्ये आले ते विराज. 5 चेंडू 8 धावेची गरज. सामना अजूनही बॅलन्स आहे, 50-50 आहे. एच उडाली होती. कॅचची संधी, डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न आणि चुकी केली. मी तरी म्हणे चुकी केली. चुका आणि चुका. जिथे एकही धाव नव्हती मित्रांनो, जिथे एकही धाव नव्हती तिथे जवळपास 3 धावा खर्च केल्या आहेत. म्हणजे आता 4 चेंडू आणि 5 धावेची गरज. सर्वप्रथम गोलंदाजाने खूप चांगला चेंडू हाताळला. यष्टीरक्षकाने कॅच ड्रॉप केला. त्यानंतर एक धाव घेत असताना डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न केला, तो देखील असफल राहिला. तिथून धावा मिळाल्या दुसरी आणि ओव्हरथ्रोच्या माध्यमातून धावा मिळतील त्या 3. आता 4 चेंडू 5 धावा. चला आतमध्ये जाऊ नका, थोडे मागे या. टीम विघ्न अर्था मागे या, लाईनीच्या मागे या. उगाच पॅनलाइज केलं जाईल. तुम्हाला सपोर्ट करा. उत्साह तुमचा आम्हाला देखील माहिती आहे, कारण मॅचच तशी आहे. ट्विस्ट आहे सामना, तसाच रोमहर्षक सामना आहे. 4 चेंडू 5 धावा. कॅच ड्रॉप केलाय. मी तरी म्हणे हा टर्निंग पॉइंट असेल. यशला बाद करण्यात यश आलं होतं गोलंदाज ओमकारला. सामना अजूनही बॅलन्स आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. 4 चेंडू 5 धावेची गरज. आणि यावेळी वेगवान चेंडू आहे, उत्तर नाहीये. थ्रो करायचं आणि यावेळी डायरेक्ट हिट आणि फलंदाज होतोय रनआउटच्या स्वरूपात बाद. धक्का क्रमांक लागलाय यावेळी 4था. एकोणसत्तर धावा धाव फलकावर. 4 चेंडू 5 ची गरज होती. अजून एक चांगला चेंडू हाताळला ओमकारने. आता 3 चेंडू 5 धावेची गरज. 3 चेंडू 5 धावा कंपल्सरी या धावा करायचे. पुन्हा एकदा लेफ्ट हँडेड बॅटर क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना 3 चेंडू 5 धावेची गरज. स्ट्रायकिंग एंडला यश स्वतःजवळ स्ट्राईक रोटेट केली. मोठा फटका घेतला ऑनसाइडच्या दिशेने. ओमकार स्वतः चेंडूच्या खाली धावतोय आणि फेकी देखील अचूक आहे मी तरी म्हणे. फलंदाज तिकडे होतोय बाद. फलंदाज झालाय बाद आणि धावा करायचे आहेत आता. 2 चेंडू 4. आणि 2 चेंडू 4 धावेची गरज. आणि काल जो सामना झाला धावसंख्या झाली 70. 2 चेंडू 4 धावा कंपल्सरी करायचे आहेत. काल देखील असाच सामना झाला, करण बाद झाला. 12 चेंडू 20 ची गरज होती. सामना तिथून कलाटणी मिळाली. आणि आज देखील 12 चेंडू 15 ची गरज होती. चांगला षटक हाताळला महेशने. धावा खर्च केल्या फक्त 4.
4 धावा खर्च केल्या, त्यामध्ये 2 महत्वपूर्ण फलंदाजांना बाद करण्यात यश मिळालं. 9 बॅट्समन मैदानामध्ये चाललाय. राहुलची होते का दांडी गुल, कारण ओमकार ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय पूर्णपणे वेगावर स्वार झालाय, प्रचंड वेग. स्ट्राईक द्यायची नाहीये. बघा फिल्डिंग रिस्ट्रिक्शन तुम्ही बघू शकतात. बरोबर आमच्या स्टंपच्या बाजूला स्लिप पॉइंट, लॉंग स्लिप पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक ठेवलाय, कारण स्ट्राईक रोटेट करून द्यायचे नाही. 2 चेंडू 4ची गरज स्ट्रायकिंग एंडला. राहुल सामन्यामध्ये पुन्हा एकदा चुरस सॉफ्ट हँडने चेंडू घेतलाय. 1 धाव करून द्यायचे, पण कंपल्सरी तुम्हाला 3 धावा करायच्या आहेत येणाऱ्या चेंडूवर, ज्यासाठी राहुलला पाठवण्यात आलं की सिंगल करून दे, स्ट्रायकिंग एंडला यशला ठेव. आणि एक ती रणनीती त्यांनी जी मनामध्ये ठेवली होती ती आता यशस्वी झाली आहे. राहुलने त्याचं काम पूर्ण केलंय. मी तरी म्हणेन राहुलने ज्या कामासाठी पाठवलं होतं ते काम राहुलने केलंय. स्ट्राईक रोटेट करून दिले. बॅट्समन स्ट्रायकिंग एंडला यश. बघूया त्याच्या बॅट मधून यशस्वी फटका येतोय का, यश मिळतंय का टीमला. पण मी तर म्हणेन ओमकारचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. ओव्हर थ्रो झाला, त्यानंतर देखील लाईन अँड लेंथ नियंत्रण ठेवलं गोलंदाजीवर. गोलंदाजी अचूक टप्प्यावर केली. अंतिम बॉल आहे. 1 चेंडू 3 धाव्यांची गरज. धावसंख्या 71. चेसिंग ड्रेसिंग कंपल्सरी. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना पाहू शकता आता डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आले. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक हलवण्यात आले. शॉर्ट कव्हर लॉंग ऑफ. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. 1 चेंडू 3 धाव्यांची गरज. मोठा फटका मिड विकेटच्या दिशेने घेतलाय. लॉंग चेस आहे. फिल्डिंग फ्लम्बिंग झाले. 2 धावा झालेत. तिसरी धाव होईल का, तिसरी धाव होईल का, आणि बघता बघता 3 धावा कंप्लीट झाल्यात आणि सामना जिंकलाय. शेवटच्या चेंडूवर यश यांनी लगावलेला 3 धावेचा फटका आणि सामना जिंकला. विघ्नहर्ता अर्थात टीमने, तर कॉंग्रॅच्युलेशन विघ्नहर्ता अर्थात टीम. आणि त्याचबरोबर संघाचे संघ मालक शुभम कदम आणि आयकॉन प्लेयर आकाश आणि संपूर्ण टीमचं अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हाय व्होल्टेज मुकाबला पाहायला मिळाला मित्रांनो. काय सामना होता, शेवटच्या चेंडू पर्यंत रंगला. आणि मी कौतुक करेन फलंदाज राहुलचं, ज्याला पाठवलं होतं 1 धाव करून देण्यासाठी आणि त्याने तिथे धाव केली आणि यशने सामना जिंकून दिलाय.